नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती. आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी भाषेतून करत असतो. त्याचबरोबर इथे 11वी बायोलॉजी, 12वी बायोलॉजी, NCERT हे आपण मराठी भाषेत कव्हर करत असतो. तर आजचा आपला टॉपिक आहे मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे. तर इथे काय ते तुम्हाला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन शो केलेलं आहे मेन्स्ट्रुअल सायकलचं. तर हे पाहू शकता तुम्ही. त्या अगोदर आपण इथे याचं एक्सप्लेनेशन पाहूया की मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काय काय असतं. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय, तर मासिक पाळी जी फिमेलमध्ये मंथली येत असते. मंथलीच म्हणजे 28 किंवा 29 दिवसाच्या रिपिटेशननी ती फिमेलमध्ये येत असते. हे मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे. याला सायकल का म्हणलेलं गेलं, कारण ते रिपीट आफ्टर ॲव्हरेज इंटरवल नंतर ही रिपीट होत असते. म्हणजे 28 दिवसानंतर किंवा 29 दिवसानंतर ही सायकल प्रत्येक महिन्याला मुलीमध्ये, स्त्रीमध्ये होत असते, घडत असते. म्हणून हिला मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणलं गेलेलं आहे. तर या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काय काय असतं हे आपण इथे अभ्यासणार आहोत. तर चला पाहूया. द रिप्रोडक्टिव्ह सायकल इन द फिमेल प्रायमेट्स, मंकी, एप्स अँड ह्युमन बीइंग्स इज कॉल्ड द मेन्स्ट्रुअल सायकल. तर ही रिप्रोडक्टिव्ह सायकल आहे. ज्या स्त्रीमध्ये ही मेन्स्ट्रुअल सायकल नाही आहे किंवा ती अब्सेंट आहे, ती व्यवस्थित पारच पाडत नाही, तर त्या फिमेलला दिक्कत कुठे येते, प्रॉब्लेम कुठं होतं, तर रिप्रोडक्शनमध्ये होतं. ठीक आहे. ती एखाद्या बाळाला जन्म देऊ शकत नाही. का? कारण तिच्यामध्ये हे मेन्स्ट्रुअल सायकल ही व्यवस्थित नाही किंवा ती अब्सेंट आहे. ठीक आहे. तर हे मेन्स्ट्रुअल सायकल हे अतिशय महत्त्वाचं आहे रिप्रोडक्टिव्ह सायकलसाठी. ठीक आहे. तर रिप्रोडक्टिव्ह सायकलसाठी, चाइल्ड बर्थसाठी हे मेन्स्ट्रुअल सायकल हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ही मेन्स्ट्रुअल सायकल कुठे कुठे शो होते, तर मंकीजमध्ये, माकडांमध्ये, एप्समध्ये होतं. त्यानंतर ह्युमन बिंगमध्ये हे मेन्स्ट्रुअल सायकल पार पडत असतं. द फर्स्ट मेन्स्ट्रुएशन बिगिन्स ॲट प्युबरिटी. आणि हे मेन्स्ट्रुएशन सायकल जेव्हा याची सुरुवात होते, तो काळ कोणता असतो, तर जेव्हा ती एखादी मुलगी प्युबरिटी स्टेजमध्ये येते, म्हणजे 16 वर्षाची होते, 17 वर्षाची होते, 18 वर्षाची होते, म्हणजे यौन अवस्थेमध्ये ती येते, तेव्हा तिची प्युबरिटी स्टेज येते. आणि तेव्हाच तिच्यामध्ये हे मेन्स्ट्रुअल सायकल काय होते, सुरू होते, सुरुवात होते. आणि जेव्हा ही मेन्स्ट्रुअल सायकल त्या स्त्रीमध्ये, मुलीमध्ये सुरू होते, तिला मेनार्ज असे म्हणलेलं गेलं आहे. काय म्हणलं गेलेलं आहे? मेनार्ज. तुम्हाला ही MCQमध्ये, नीट एक्झाममध्ये, बोर्ड एक्झाममध्ये येऊ शकतं की द फर्स्ट मेन्स्ट्रुएशन बिगिन्स ॲट द प्युबरिटी कॉल्ड. तर त्याला काय म्हणतात, तर त्याला मेनार्ज म्हणतात. काय म्हणतात? मेनार्ज म्हणतात. हे लक्षात ठेवा. मेन आर्च, महत्त्वाचं आर्च, मेन आर्च. इन ह्युमन फिमेल्स मेन्स्ट्रुएशन इज रिपीटेड ॲट अन ॲव्हरेज इंटरवल ऑफ अबाउट 28 days to 29 days. आणि आपल्या ह्युमन फिमेलमध्ये प्रत्येक प्राण्याच्या फिमेल्सचा हे मेन्स्ट्रुअल सायकलचा पिरियड हा वेगवेगळा आहे. ठीक आहे. तर आपल्या ह्युमन फिमेलमध्ये हा काळ किती इंटरवलचा आहे, तर 28 दिवसानंतर, 29 दिवसानंतर हे प्रोसेस रिपीट होते. and the cycle of the event starting from the one menstruation till the next one is called the menstrual cycle. आणि menstrual cycle म्हणजे काय, तर एक जेव्हा मेन्स्ट्रुएशन होतं आणि दुसरं मेन्स्ट्रुएशन होतं, ते दोन मेन्स्ट्रुएशनच्या मध्ये जो गॅप असतो